नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जिंतूर तालुक्यातील करंजीमधील शिवसेना उभाटा गटाचे सरपंच बंडू लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी परभणीचे पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्यावर विश्वास ठेवून पार्वती दुभळकर, सोपान लांडगे, नारायण घोगरे, गोविंदराव घोगरे, उद्धव कांबळे, पांडुरंग हुलगुंडे, शंकर ढोणे, सकाराम ढोणे असंख्य युवकांनी प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदचे उमेदवार रोहिणी ज्ञानेश्वर वटाणे, पंचायत समितीचे सदस्य पूजा संतोष ढोणे, प्रमुख पाहुणे कैलासराव खंदारे धानोरा सरपंच, प्रमोददादा चव्हाण येलदरी, शिवाजीराव काकडे, लिंबाजीराव भांबळे, माऊली ढोणे, प्रल्हादराव ढोणे इत्यादी व समस्त गावकरी उपस्थित, असंख्याने महिला व पुरुष उपस्थित होते. पाहूया आपण ही रिपोर्ट. तुम्हाला खोटं नाही सांगत, एवढं दान घ्या झोळीमध्ये, अजिबात सोडू नका. फक्त त्यांचं काय 5 वर्ष कुणालाही बोलायचं नाही, रामराम करायचं नाही, चहा पाजायचा नाही. त्यांना असं वाटतं की निवडणुका फक्त पैशाच्या जीवावर जिंकता येतात म्हणून. आता तुमच्याकडे नोटा येणार आहेत, तुमच्यापर्यंत येतील आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर हक्काने तुमचं काम करतील. अशा माणसाचा आणि अशा पक्षाचा उमेदवार आपण दिला पाहिजे. 4 पक्ष तुम्हाला देशामध्ये त्यांची सत्ता आहे. कधी पाहिलं होतं का एका गावामध्ये किमान 4-5 घरकुल येत होती? आज घरकुलाची रांग लागायला लागली. मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला विहीर. त्या विहिरीवर लाईट नसेल, त्या विहिरीवर शेतकऱ्यांना त्रास होतो म्हणून मागेल त्या शेतकऱ्याला सोलरवरची मोटर देण्याचं काम मोदी साहेब करतायत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की प्रत्येक योजना, कधी आपण चांगले रस्ते पाहिले नव्हते, पण आज जिंतूर पासून मंठा हायवे असेल, जिंतूर पासून औंढ्याकडे जाणारा हायवे असेल, हे हायवे केले. परंतु एक मला तर वाटतं दिदी की तुम्ही खरंच राष्ट्रपती साहेबांकडे शिफारस करा. जिंतूर ते परभणीचा जो रोड आहे, या गुटेदाराला नक्की एखादी राष्ट्रपती पुरस्कार जर असेल त्यांना आणि त्या काळच्या लोकप्रतिनिधींना द्या. कारण या लोकप्रतिनिधी त्या गुटेदाराला एवढं बेजार केलं त्यांच्याकडून कमिशन खाण्यासाठी तो रस्ता आज आपण बघतोय. त्या मागून समृद्धी हायवे चालू झालेला तयार झाला. त्या मागून आता शक्तीपीठ मार्ग जो आहे नागपूर ते गोवा, तो मार्ग देखील तयार होईल. परंतु जिंतूर आणि परभणीचा जो मार्ग आहे तो आजही असा धूळ खाते. एक आमची दिदी सगळ्यांना तुमच्याकडून मागणी, या ठिकाणावरती आमच्या या पंचक्रोशीच्याकडून एक विनंती करतो. कारण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की मानकेश्वर ते वझर हा जो रोड आहे तो मी तुम्हाला 2.5 पदरी म्हणजे जवळपास 10 मीटरचा रोड करून देणार आहे. परंतु या ठिकाणावरती या प्रस्ताविकामधून मी तुम्हाला एवढंच मागणी करेल की आमची सर्वात मूळ मागणी काय जर असेल तर ती आहे ती रस्त्याची. आणि ती मागणी मान्य करणं हे आम्हाला माहिती आहे. कारण सरकार येऊन आपलं 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये आपण पाहिले वेगवेगळ्या निवडणुका आल्या. अरे कोणी म्हणत नव्हतं की जिंतूर नगरपालिकेमध्ये आपली सत्ता येईल म्हणून. या ठिकाणावरती 55% मुस्लिम वोटर आहे. कारण हा सरकार जे आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार असेल, नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असेल, कोणत्याही जातीबद्दल कोणत्याही धर्माबद्दल कधी द्वेष बाळगत नाही. जी काँग्रेसची सरकार होती त्यांनी भांडण लावण्याचं काम केलं, परंतु त्यांनी कधी घरकुल देता वेळेस विचार केला नाही की हा मुस्लिम आहे. त्यांनी कधी पगारी देता वेळेस विचार केला नाही की हा दलिताचा आहे. कधी विचार केला नाही की हा बौद्ध समाजाचा आहे म्हणून. त्या जिंतूर मध्ये आपण पाहिलं असेल कुणी विचार सुद्धा केला नव्हता. त्या जिंतूर मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराचं सरकार आलं आणि दिदींच्या विचाराचं त्या ठिकाणावरती भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. मी तुम्हाला विनंती करतोय, येणाऱ्या 5 तारखेला आपले जे दोन्ही उमेदवार आहेत त्या दोन्ही उमेदवाराच्या पुढच्या कमळ निशाणेवरती बटन दाबून आपण दोन्ही उमेदवाराला या ठिकाणावरती भरघोस मतांनी विजयी कराल आणि बाहेरून बोलवलेल्या उमेदवाराला बाहेर घालवाल, एवढी तुमच्या पुढे माफक अपेक्षा करतो आणि थांबतो. यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आणि खरं तर 3 वाजल्यापासून मी आपले सर्वांचे धन्यवाद देते. कारण की मला बंडूभाऊंनी सांगितलं साहेबांची सुद्धा आम्ही मिरवणूक अशीच बैलगाडीमध्ये काढली होती, म्हणून तुमची पण काढायची. पहिल्यांदा आपली लेक आपली बहीण मंत्री म्हणून गावात आली आहे. कारण की मंत्री व्हायच्या आधी आले आणि त्यानंतर आता आलेली. तुमचं प्रेम बघून मन भारावून गेलं. आज ह्या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी आणि त्याचबरोबर
मोठ्या संख्येने झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित अनेकांना आनंद झाला आणि विकासनी प्रास्ताविकामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला 3 नंबरला म्हणू लागले विकास. अनेक लोक आज मी अंबरवाडीतला पण दिवस आठवत होते इथं बसल्या बसल्या. पक्ष आहे जे प्रत्येकाच्या साठी चांगल्या योजना घेऊन आले. या देशातला कोणीही एकही व्यक्ती असा नाही जे म्हणू शकत नाही की जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले माझ्यासाठी काही केले. प्रत्येकासाठी. मग गरीबातला गरीब असेल ना, आज 12 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या खाली बाहेर काढण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालंय. केंद्रीय सुद्धा इथं आले. लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. बघा विधानसभेच्या आधी आम्ही सांगत होतो 1400 रुपये महिना देणार आणि तुम्हा लोकांना ज्यांना विश्वास होता त्यांनी फॉर्म भरले. आजच एक महिला मला भेटल्या सेलू मध्ये, त्यांना पण विरोधकाच्या झोक्यात इतक्या आल्या की बिचारीनं फॉर्मच भरला नाही, योजना चालू नाही झाली. आणि काय म्हणू लागले मतदानापुरतं तुम्हाला चालू करणार, नंतर एवढंच नाही तर आपल्या देवाभाऊंनी सांगितलंय आपल्या लाडक्या बहिणींना आता आपल्याला फक्त 1500 रुपये महिन्यावर ठेवायचं नाही तर त्यांना आपल्याला लखपती बनवायचंय. म्हणून लखपती दिदी योजना आणली आणि मला खात्री आहे आपल्या गावात सुद्धा लखपती दिदी असतील. आहेत का म्हणे इथे बसलेल्या? आहेत का? हात वर करा. सगळे उगाच नाही जा. कितीला आहे? 20,000. मग 540 किती होतात? 10 कोटी. मग झाले की नाही करोडपती? म्हणून लखपती दिदी आपलं बनवायचं मोदीजींनी ठरवलं. आपल्या राज्यामध्ये 1 करोड महिला लखपती करायचं काम मेघना दीदीकडे आलं. कारण की महिला बाल कल्याण मंत्री तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाली आणि सांगायला अभिमान वाटतो 1 वर्षामध्ये 50 लाख लखपती दिदी आपण बनवल्या आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 1,14,000 दाजी आपण लखपती दिदी बनवलेल्या आहेत. त्यातल्या अनेक आपण निवडून द्यावेत हीच विनंती करते. आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्वच आमचे हंडीवाले आहेत, धमधमवाले आहेत, आपले सायखेड्यावाले, आसोल्यावाले, सांगीवाले, प्रत्येकाला विनंती करते की आज प्रत्येकाला पटले. तेव्हा तरी असं धुसर वातावरण सगळ्यांनी करून टाकलं होतं की खरंच दिदी पडणार आहे तर कशाला जायचं दिदी सोबत. म्हणून बरेच लोक मनामध्ये इच्छा असताना पण आमच्या लाडक्या बहिणी पण 7,500 रुपये पडले खात्यात. आमचं बळ आणखीन वाढलेलं आहे आणि नवीन जुन्याचा वाद करायचा नाही. जुने ते जुने सगळे माझ्यापेक्षा जास्ती साहेबांना माहितीये की त्यांचं स्थान साहेबांच्या मनामध्ये काय आहे आणि कोण कसा व्यक्ती आहे. त्यामुळे तो वाद करायचा नाही. बघा तसा वाद झाला असता तर आपली दिदी झाली असती का म्हणते. त्यांचे लेकरं बाळा त्यांचे भाऊ बंधू म्हणतात कशाला तिकडे दिदीकडे जा. आपले दाभोळकर साहेब पुढे गेले, दुबळकर साहेब सगळ्यांनी येऊन भरभरून असं मतदान आपल्या गावातून कमळच्या दोन्ही उमेदवारांना करावं ही विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.